धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा परमात्मा अवतार घेतो। अयोध्येच्या पवित्र भूमीत सुरू होते एक दिव्य कथा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची। ही कथा आहे प्रभू श्रीराम जन्माची, ही कथा आहे श्री रामनवमीची। मी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी पृथ्वीवर अवतरलो। अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय हीच माझी कथा। ही आहे माझ्या जन्माची दिव्य गाथा, रामायणाची सुरुवात। सुमारे 7000 वर्षापूर्वी ही आहे अयोध्या, सुवर्ण नगरी, जिथे धर्म, सत्य आणि समृद्धी नांदते। माझ्याकडे सर्व काही आहे, पण माझ्या वंशाला वारस नाही। दशरथ राजा पराक्रमी होते, पण मनात एक आर्त वेदना होती, निपुत्रिक असण्याची। गुरुदेव, मला मार्ग दाखवा। राजन, पुत्र कामेष्टी यज्ञ करात, तुमची इच्छा पूर्ण होईल। ओम अग्नये स्वाहा, ओम सूर्याय स्वाहा, ओम प्रजापतये स्वाहा, ओम इंद्राय स्वाहा। यज्ञाची पूर्णाहुती होताच प्रकट झाले दिव्य पायस। हे घ्या राजन, हे तुमच्या 3 राण्यांना खायला द्या, तुम्हाला अवश्य पुत्रप्राप्ती होईल। धन्यवाद देवी, मी तुमच्या आशीर्वादाचे पालन करेन। महर्षींच्या यज्ञातून प्राप्त झालेले हे दिव्य पायस राजा दशरथ आपल्या 3 राण्यांना अर्पण करीत आहेत। या प्रसादातूनच जन्म घेणार आहेत अयोध्येचे 4 तेजस्वी राजकुमार, राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न। धर्माच्या नव्या युगाची ही पवित्र सुरुवात। अशा प्रकारे अयोध्येत अवतरला धर्माचा दीप प्रभू श्रीराम। ही केवळ जन्मकथा नाही, ही आहे सत्य, त्याग आणि मर्यादेची सुरुवात। रामायणाची ही दिव्य गाथा पुढेही अशीच उलगडत राहील। आपणा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम। धन्यवाद।